तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. त्यासोबतच विविध उपक्रमांचा आढावा देखील आपण रेडिओ विश्वासच्या माध्यमातून कायमच घेण्याचा प्रयत्न करत असतो. मागे काही दिवसापूर्वी आपण फॉरेन लँग्वेजच्या संदर्भामध्ये एक कार्यक्रम ऐकला होता शैलेश सरांचा. शैलेश लेले सरांनी एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन त्यांनी सुरू केलेलं आहे फॉरेन लँग्वेज विषयीचं. आणि त्याचं कार्य आता सध्या झपाट्याने सगळीकडे वाढ होते आहे आणि सगळ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातली आणि स्तरावरचे विद्यार्थी ह्याचा सगळ्याचाच लाभ घेत आहेत. आणि त्याच संदर्भामध्ये हे नेमकं कार्य कशा पद्धतीने सुरू आहे, विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होतोय याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे डॉक्टर आनंद पाथरीकर, जे डायरेक्टर आहेत श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजचे. आणि त्यांच्याकडे गेल्या किती दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे, त्यांच्या विद्यार्थ्यांना याचा कसा लाभ होतो आहे, या सगळ्याच विषयावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. तर गेल्या 10 वर्षापासून आपण डायरेक्टर म्हणून परभणीला कार्यरत आहात. तर कसा आहे सर अनुभव आपला? इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि कसे आहेत विद्यार्थी आणि एकूणच अनुभव कसा आहे? मॅडम, गेल्या 10 वर्षापासून मी ते आहे. तर आमचं जे प्रत्येक दिवस हा काही ना काही प्रॉब्लेम्सनी सुरुवात होतो. आणि इथे कसं आहे की थोडं परभणी शहर आहे, अशी एक म्हण आहे की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. हो. तर परभणी लोकेशन रेल्वे ट्रॅकवर आहे, परंतु सुविधांपासून फार दूर आहे. म्हणजे अक्षरशः रस्त्यांची सुद्धा दुरावस्था आहे इथे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की परभणीमध्ये सुविधांचा अभाव आहे. आणि याचमुळे काय होतं की इथल्या विद्यार्थी असतील यांच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचत नाहीत. तर आपल्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत की पुण्या मुंबईच्या तोडीचं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. आणि आमचं जे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे यांचं स्पेशली हे इंजिनिअरिंगचे उघडलं आहे. यामधून महाविद्यालयाला अक्षरशः कुठल्याही प्रकारचा लाभ नाहीये. नो प्रॉफिट नो लॉस वरतीच हे कॉलेज सुरू आहे. आणि स्पेशली गरीब विद्यार्थ्यांसाठीच हे महाविद्यालय चालू आहे. तर याचाच भाग म्हणून आम्ही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन हे लेले सरांनी आणि त्यांचे जे कोऑर्डिनेटर आहेत आपल्या परभणीमध्ये श्री मेघश्याम पत्की सर, या दोघांच्या माध्यमातून आपण हे ऑनलाईन ऍप्लिकेशन विद्यार्थ्यांनी सुरू केलं आहे. त्यामध्ये जर्मन, फ्रेंच अशा लँग्वेजेसचा समावेश केलेला आहे. तर आपण आपल्या परभणी मधील विद्यार्थी किंवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कला जर्मन लँग्वेजकडे आहे. तर याच्यामध्ये चालू वर्षी पण आपण बघितलं असेल की भारत सरकारचा उपक्रम आहे की जर्मनीला जाण्यासाठी व्हिसा अप्लाय करण्यासाठी जी फीस आहे ती सुद्धा गव्हर्नमेंटनी माफ केलेली आहे. अगदी अगदी. आणि MOU सुद्धा झालेला आपल्या जर्मनीच्या गव्हर्नमेंट सोबत. त्याच्यामुळे आपल्या इथून बाहेर म्हणजे जर्मनीला जाण्यासाठी खूप संधी आहेत. तर त्याच संधीचं सोनं करण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना ह्या लँग्वेजचं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. आणि आम्ही काय केलं की याचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही महाविद्यालयामध्ये जागोजागी QR कोड लावलेले आहेत, जेणेकरून ऍज अ क्युरियोसिटी म्हणून मुलं ते स्कॅन करतात आणि त्यांना पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळते. आणि पुढे मग त्यामध्ये विद्यार्थी एनरोल करतात. तर आतापर्यंत आमचे 2-3 वर्षामध्ये जवळपास 300 विद्यार्थ्यांनी आसपास तो कोर्स कम्प्लीट केलेला आहे. आता माझ्या स्वतःच्या मुलीने सुद्धा कम्प्लीट केलेला आहे. त्याच्या 2 लेवल संपलेल्या आहेत. तिसऱ्या लेवलला ते एनरोल करणार आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे स्टाफ सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. तर स्टाफने सुद्धा हे कम्प्लीट केलेलं आहे. म्हणजे जसं तुम्ही सांगितलंय की वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थी असतील, तर त्यामध्ये आमचे स्टाफ सुद्धा आहेत, काही नॉन टीचिंगचे लोक सुद्धा आहेत. हे लोक हे करतायत. म्हणजे याचा बेनिफिट नक्कीच होणार. आता जर्मनीला जाण्यासाठी आपल्याला स्पेशली गोएथे जे पुण्याला आहे तर त्यांचं गोएथे सर्टिफिकेशन हे करावं लागतं. तर त्याची एक ABCD म्हणता येईल किंवा अआई म्हणता येईल, थोडक्यात असं तोंड ओळख म्हणता येईल. तर त्या प्रकारचं आपण हे इथे जर्मन लँग्वेज या फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. अच्छा.
मुळातच लेले सरांचा हा जो उपक्रम आहे, हा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन शिकवण्याचा, याविषयी आपल्याला काय वाटतं? जेव्हा आपल्याला ही संकल्पना समजली, त्यावेळेला नेमक्या आपल्या भावना कशा होत्या? नाही, ही संकल्पना अक्षरशः म्हणजे खूपच छान होती. कारण अशा प्रकारचा कुठलाही प्लॅटफॉर्म आजपर्यंत उपलब्ध नव्हता. हां. आणि तोही इतक्या कमी दरामध्ये. म्हणजे ठीक आहे, आता याचा सर्टिफिकेशनचा आज आपल्याला इंटरनॅशनल लेव्हलला उपयोग होणार नाहीये. परंतु तिथे जाऊन म्हणजे गोयथेला जाऊन जर मला शिकायचं असेल तर एक हार्डली 6 महिन्यात वर्षभरात ते शक्य नाहीये. मग त्यासाठी ह्या 2 वर्षात 3 वर्षात आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये राहून विद्यार्थी त्या लेवल म्हणजे बेसिक जरी तो शिकला तर तिथे त्याला ते सर्टिफिकेशन मिळवणं सोपं जाईल. या मागचं म्हणजे हे आपल्याकडे चालू करण्याचा त्यामागचा हा उद्देश आहे. आणि लोंढे सरांचं निश्चितच म्हणजे कौतुक करावंच लागेल, कारण त्यांनी जो हा उपक्रम आणलेला आहे आणि त्यांच्यासोबत पत्की सरांनी सुद्धा जे प्रमोशन केलेलं आहे इथे, ते सुद्धा म्हणजे खरंच एक कौतुकास्पदच गोष्ट आहे. तर आपल्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ह्याविषयीचं जे काही नॉलेज आहे, की तुम्ही ह्या पद्धतीने ॲप्लिकेशनवरती जाऊन हे शिकू शकता, हे तुम्ही त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता? हां, नाही, आपण काय केलं, सुरुवातीला त्यांना विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घेतल्या आणि त्यांना एनरोल करण्याला भाग पडलं. कारण हे सुरुवातीला थोडं जड गेलं. कारण विद्यार्थी एनरोल करायला लवकर तयार नव्हते. आम्ही काय केलं की कंपल्सरीच केलं विद्यार्थ्यांना की तुम्हाला हे करायचंच. सुरुवातीला आम्ही समजा एक 50 विद्यार्थ्यांवरती प्रयोग केला की तुम्हाला हे करावंच लागणार आहे. मग त्यांच्या पॅरेंट्सला बोलून वगैरे असं कंपल्सरी करून ते त्यांना करायला लावलं. परंतु त्याचा फायदा असा झाला की मग तिथून पुढे त्यांच्या माउथ पब्लिसिटीमुळे म्हणता येईल तर विद्यार्थी हळूहळू त्यामध्ये एनरोल करायला लागले. म्हणजे आम्हाला फोर्स करायचं काम पडलं नाही नंतर. आणि मग परत आणखीन प्रमोशन वाढवण्यासाठी आम्ही ते QR कोडची संकल्पना आणली की ऍटलिस्ट क्युरिओसिटी म्हणून विद्यार्थी स्कॅन करतील आणि बघतील. कारण आता डिजिटल जमाना आहे, जे काही सगळं काही मोबाईलवरती पाहिजे असतं सगळ्यांना. पेपर वाचायला कोणी तयार नाहीये, बुक्स वाचायला तयार नसतो. तर मग हे डिजिटायझेशनचा एक भाग म्हणून आम्ही ते QR कोड इम्प्लिमेंट केले आणि QR कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थी ते बघतात आणि मग ते स्वतःच त्यामध्ये पुढे जाण्यासाठी उत्सुक असतात. अशा प्रकारे केलेले आहे. बरं. आणि आता आपल्या विद्यार्थ्यांनी किती लेव्हल पूर्ण केल्या आहेत किंवा आता त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने सुरू आहे? नाही, आता म्हणजे सुरुवातीला गेल्या वर्षी ज्यांनी लेव्हल 1 केल्या होत्या ते टप्प्याटप्प्याने लेव्हल 2, लेव्हल 3 पर्यंत गेलेत पुढे. असं आहे. म्हणजे लेव्हल ते त्यांच्या क्युरिओसिटी वाढल्यामुळे ते कम्प्लीट करतातच. आणि जो ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे तोही मराठी आणि दोन्ही भाषेमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपं आहे ते. म्हणजे इव्हन कुणीही ते करू शकतं, इतकं सोपं आहे. आणि त्यात विशेष म्हणजे फीसही अतिशय नॉमिनल आहे. म्हणजे 200-250 रुपयामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतंय त्यांचं. त्यामुळे विद्यार्थी ते करतातच. वाह! सर, हे झालं विद्यार्थ्यांचं. पण असे पण अनेक हौशी लोकं आहेत, की ज्यांना वेगवेगळ्या भाषा शिकायला आवडतं आणि त्याचा त्यांना उपयोग होईल, कसा होईल हे माहिती नाही. पण त्यांना ते शिकायचं असतं. मग अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, की अगदीच कारण 50-55 वर्षाची माणसं जरी भाषा शिकली तरी त्यांना कुठे जॉबसाठी त्यांना त्या एजनुसार अप्लाय करता येणार नाही. पण एक त्यांचीच प्रगती व्हावी ह्यासाठी जर का ते शिकत असतील तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? नाही, निश्चितच. कारण आता आपण बघतोय की जग फार जवळ आलेलं आहे आणि जवळपास प्रत्येक 10 कुटुंबांपैकी 1-2 लोकांचे हे पाल्य जे आहेत किंवा मुलं आहेत हे बाहेरच्या देशामध्ये आहेतच आता. म्हणजे आजची कंडिशन अशी आहे. आणि हे प्रमाण वाढणारच आहे, निश्चितच वाढणार आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉरेनला म्हणजे स्पेशली जर्मनीला जाण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग जर आपला मुलगा मुलगी हे जर जर्मनीला जात असतील आणि तुम्हाला एखाद्या वेळेस जरी तिथे जायचं काम पडत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथली लँग्वेज येणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यात म्हणजे वयाचा कुठलाच संबंध नाहीये. कुठल्याही वयाच्या व्यक्तीला कम्युनिकेशन तर हे करावंच लागणार आहे. तर त्यासाठी तुमचा विद्यार्थी जाणार असेल किंवा गेलेला असेल किंवा तुमच्या शेजारच्यांचा किंवा तुमचा पुतण्या भाचा कोणीही गेलेला असेल तर तुम्हाला जर संधी मिळत असेल तिकडे जाण्याची किंवा कोणाशी जर्मन लँग्वेज मध्ये कम्युनिकेशन करण्याची संधी येत असेल किंवा अजून कुठलीही म्हणजे ज्या ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती ज्या काही लँग्वेज अवेलेबल आहेत त्या जर तुम्हाला शिकण्याची संधी मिळत असेल आणि तेही इतक्या कमी दरामध्ये आणि तेही आपल्या वेळेनुसार आपल्या वेळेच्या सवडीनुसार जर आपल्याला करायला मिळत असेल तर मला नाही वाटत की जे रिटायर्ड झाले आहेत किंवा वयस्कर लोक आहेत हे हार्डली स्वतःला 1 तास देऊ शकत नाही असं होणार नाही. आणि ते
मोठ्या म्हणजे चांगल्या आनंदाने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन नक्कीच तो कोर्स कंप्लीट करतील असं मला वाटतं. वा, नक्कीच सर. धन्यवाद. आपण कशा पद्धतीने आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रोजेक्ट प्रमोट करता आहात याबद्दल काय सांगाल? विद्यार्थ्यांना आपण हेच सांगतोय की आता जर्मनीमध्ये ज्या काही संधी उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्या सुद्धा आपण त्यांना सांगतोय की अशा अशा संधी आहेत. तुम्हाला बाहेर जाण्यासाठी ही लँग्वेज येणं आवश्यकच आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी हे करावं आणि सोबत त्यांना हे सांगितलं की तुमच्या पॅरेंट्सला जरी करायचं असेल तर इव्हन तुम्हाला म्हणजे एकदम कमी दरामध्ये उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सुद्धा ते करायला लावा. असं असं आपण त्यांना सांगतोय आणि त्यांना हे की पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला आता लेले सरांनी जर याचं सर्टिफिकेशन इंटरनॅशनल लेवल पर्यंत जर नेलं तर मला असं वाटतं की मुलांना त्याचा आणखीन फायदा होईल. परंतु आज तरी आपल्याला गोएथे इन्स्टिट्यूट वगैरे अशा ठिकाणच्या इन्स्टिट्यूट मधूनच आपल्याला सर्टिफिकेशन कम्प्लीट करून, कारण त्या सर्टिफिकेटलाच मान्यता आहे तिथे जर्मनीमध्ये जाण्यासाठी. तर निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि अशा प्रकारे आपलं म्हणजे विद्यार्थ्यांना हे प्रमोट करतोय आपण. नक्कीच. धन्यवाद सर. खूप छान माहिती आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली. तर आपण आज इथे उपस्थित राहिलात आणि वेळात वेळ काढून आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला. त्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते आणि असे छान छान उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी खुले करावेत आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशीच सदिच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर मंडळी, आत्ता आपण गप्पा मारल्या डॉक्टर आनंद कचरू पाथरीकर सरांशी, जे परभणी इथे असलेल्या शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज या कॉलेजचे डायरेक्टर म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. तर आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.